श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर नाशिकचं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं। नाशिकमधून महायुतीत सध्या मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे। यामध्ये प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। सुधाकर बडगुजर, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पाठोपाठ नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकारातून 2019 मधील विधानसभा निवडणुकीतील भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार अपूर्व हिरे हे देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समजते। त्यामुळे आता नाशिकमध्ये सध्या भाजपचे 66 नगरसेवक असून त्यात आता 7 ते 8 नगरसेवक वाढले। त्यामुळे राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या नाशिकमध्ये एकट्या भाजपकडे आजच्या स्थितीला 70 पेक्षा जास्त नगरसेवक असल्याचं पाहायला मिळतं। भाजपचे संकटमोचक तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे। त्यामुळे आता एकीकडे नाशिकमध्ये महायुती होईल की नाही याबाबत संशयता आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे देखील एकला चलोरे तयारी सुरू आहे। शिंदे गटात माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक संतोष गायकवाड, तसेच माजी नगरसेविका नैना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे, पल्लवी पाटील, उषा शेळके, निलेश ठाकरे, किरण दराडे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। तर सिडकोमधून देखील भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे। सोबतच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे देखील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरलेले असल्याने शहर अध्यक्ष रंजन ठाकरेसह भुजबळ समर्थक, युवा अध्यक्ष अंबादास खैरे, गौरव गोवर्धन, समाधान जाधव, समाधान जेजूरकर यासारखे भुजबळ समर्थक देखील भाजपच्या बालेकिल्ल्यात जोरदार तयारीला लागले। त्यामुळे आता एकाच प्रभागात महायुती दोघांना न्याय कसा देणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। या सर्व घडामोडीनं महायुती होते की शेवट वेगळे लढून मैत्रीपूर्ण एकत्र येतील अशी शंका देखील दिसून येते। या सर्व प्रकरणी प्रत्येक पक्षाला निष्ठावंतपेक्षा निवडून येणारा सक्षम उमेदवार हवाय, सध्या तरी अशी परिस्थिती दिसून येते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।